आतापर्यंत आपण कर म्हणजे काय या संदर्भामध्ये चर्चा केली. म्हणजे प्रत्यक्ष कर किंवा करांच्या व्याख्या आपण मागच्या तासाला पाहिल्या. सनातन अर्थशास्त्रज्ञांनी कर म्हणजे नागरिकांनी सरकारला सरकारी सेवेबद्दल दिलेला मोबदला असं मानलेलं आहे. तर यामध्ये नागरिकांनी आपल्या संपत्तीचा काही भाग सरकारला देत असताना सरकारकडून सुरक्षितता विकत घेतो, म्हणून कर म्हणजे सरकारी सेवेबद्दलची किंमत होय, असं काही अर्थशास्त्रज्ञांनी सांगितल्याचं पाहावयास मिळतं. यामध्ये करासंबंधी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या दोन घटकांचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपणाला या व्याख्येवरून थोडक्यात व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाकडून सरकारला मिळणार सक्तीचं अंशदान म्हणजे कर आहे, हे पाहत असताना कर कसोट्या पाहणं महत्वाचं आहे. आता या करांची जी वैशिष्ट्ये आहेत, या करांच्या वैशिष्ट्यालाच आपण कर कसोट्या या नावानं ओळखतो. म्हणजे यामध्ये या प्रत्यक्ष कराचे जे गुणदोष आहेत, म्हणजे कराघात, कर संक्रमण, कर भार आणि प्रत्यक्ष कर, या घटकांचा अभ्यास करत असताना कर विषयक धोरणाचा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रावर परिणाम कसा झाला, कर आकारणीचं धोरण चुकल्यास त्याचं वाईट परिणाम समाजाला कसे भोगावे लागतात, की आर्थिक विकासाला प्रोत्साहन ठेवण्यासाठी कर विषयक धोरण राबवावं लागतं. म्हणून कर विषयक धोरण आखत असताना काही तत्वांचं पालन आवश्यक ठरतं. त्या दृष्टीनं सर्वप्रथम अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी ज्या 4 कसोट्या सांगितल्या, त्या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी त्यात भर घातली आणि त्या कसोट्या आपण पाहणार आहोत. हे समता म्हणजे न्याय तत्वानुसार कर वसुली करावायचे असेल तर सरकारनं कर पद्धतीत समान प्रस्थापित केले पाहिजे, म्हणजे करांच्या ओझ्याची सर्व समाज घटकात समान विभागणी झाली पाहिजे. एखाद्या घटकावर कराचा आर्थिक भार पडला तर त्याची कराबद्दल अप्रियता वाढत जाते आणि समतेचं वेगळेपण, अर्थात त्यामध्ये समानता म्हणजे सर्वांनी सारख्याच रकमेनं कर भरणं अपेक्षित असतं. हे सर्वांनी आपल्या उत्पन्नातील सारखाच हिस्सा कर म्हणून भरणं योग्य असतं. परंतु या दोन प्रकारे कर आकारणी केल्यास करांचं ओझं समानतेनं विभागलं जात नाही. म्हणजे यामध्ये प्रामुख्यानं कराच्या ओझ्याची समान विभागणी होण्यासाठी व्यक्तीच्या उत्पन्नात जसजशी वाढ होत जाईल तसतशी तिच्यावर आकारण्यात येणाऱ्या कराच्या दरात वाढ झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रगतिशील कर पद्धतीचा भारतात पुरस्कार केला. आकडा 2, निश्चितता. कर भरणाऱ्या व्यक्तीला आपणास कोणते कर भरावयाचे आहेत, त्याची किती रक्कम भरावयाची आहे
याची निश्चित माहिती असली पाहिजे. कर भरण्याची वेळ, ठिकाण, रक्कम, कर वसूल अधिकाऱ्याच्या लहरीपणावर अवलंबून असता कामा नये. या सर्व गोष्टी निश्चित असाव्यात. त्यामुळं कर भरणाऱ्या लोकांना आपल्या खर्चासंबंधी निर्णय घेणे सुलभ होते. तसेच कर आकारणी निश्चितता असल्यास करापासून किती उत्पन्न मिळू शकेल यासंबंधी अंदाज बांधणं सरकारला शक्य होतं. कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांची पिळवणूक होऊ नये म्हणून ही कसोटी महत्वाची वाटते. पुढची कसोटी आहे सोयीस्करपणा. कर भरण्याची वेळ, कर भरण्याची जागा, पद्धती करदात्याच्या दृष्टीने सोयीस्कर असणं किंवा त्यामध्ये कसोटीमध्ये महत्वाचं कर भरणाऱ्या व्यक्तीच्या हाती ज्यावेळी पैसा येतो त्याच वेळी त्याच्याकडून कर वसूल केल्यास त्या व्यक्तीच्या दृष्टीने ते सोयीचं होतं. मितव्ययता. कराची वसूल करण्याच्या सरकारला खर्च करावा लागतो तो खर्च कमीत कमी असावा याची सरकारनं दक्षता घ्यावी. कर वसुलीसाठी असणारी यंत्रणा, कर्मचारी वर्ग, त्याचे व्यवस्थापन यावर अवाढव्य खर्च करणं योग्य ठरतं आणि यासाठी आवश्यक तेवढाच खर्च करणं अपेक्षित आहे. यामध्ये मितव्ययता असणं किंवा कर गोळा करण्याची खर्च किंवा करापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कमी असावा. म्हणजे त्याबरोबर दीर्घकाळात करापासूनचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न कमीत कमी होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. इतर कसोट्या. आता इतर कसोट्यामध्ये उत्पादकता, लवचिकता, परिवर्तनशीलता, साधेपणा, विविधता, वैधानिकता ह्या प्रमुख 5 कसोट्यांचा समावेश होतो. म्हणजे यामध्ये कर आकारणीच्या वसुलीच्या खर्चापेक्षा मिळणारं उत्पन्न जास्त असणं म्हणजे उत्पादक कर असं संबोधलं जातं. म्हणजे त्याचबरोबर कराचा परिणाम उद्योगधंद्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने अनुकूल असला पाहिजे. म्हणजे सरकारला कराद्वारे अधिकाधिक उत्पन्न मिळेल आणि कर पद्धती असली पाहिजे. थोडक्यात त्यामध्ये उत्पादकता असणं गरजेचं आहे. करामध्ये लवचिकता असली पाहिजे. म्हणजे आवश्यकतेनुसार सरकारला करापासून मिळणारं उत्पन्न कमी किंवा जास्त करता आलं पाहिजे. थोडक्यात कोणत्याही कराचा दर कमी जास्त करता आला म्हणजे सरकारला एकूण खर्च पूर्वनियोजित असतो आणि नैसर्गिक किंवा आकस्मिक कारणामुळं बदल करावा लागतो. अशा वेळी कर आकारणीमध्ये बदल करून नियोजन करावं लागतं. परिवर्तनशीलता. हे राष्ट्राच्या संपूर्ण कर पद्धतीमध्ये व प्रमाणात बदल करण्याची क्षमता परिवर्तनशीलता असं म्हटलं जातं. म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये मूळ करांमध्ये बदल करता येईल आणि अशा पद्धती स्वीकारणं हिताचं ठरेल. म्हणजे आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने ही कसोटी उपयुक्त ठरेल. हे साधेपणा किंवा सरलता. कर आकारणी करत असताना ती नागरिकांना सहजतेनं समजू शकेल अशा प्रकारची असावी. म्हणजे कर पद्धती ही साधी, सोपी, सरळ आणि सर्वांना समजेल अशी असली तर त्यामध्ये क्लिष्टता नसेल. कर भरण्यास व समजण्यास सोपा, वेळेच्या दृष्टीनं सोयीस्कर, आर्थिकदृष्ट्या जास्त बोजा निर्माण करणारा जर नसेल तर त्याला साधेपणा असं म्हटलं जाईल.
यामध्ये कर पद्धतीत विविधता असणं गरजेचं आहे. हे कर पद्धती, कर आकारणीच्या विविध पद्धतीची क्षमता असली पाहिजे. म्हणजे एखाद्या कर आकारणीत उत्पन्न कमी होऊन तूट निर्माण झाली तर ती कोणत्या मार्गाने भरून काढता येईल याचा विचार करावा. म्हणजे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, उत्पादन कर, विक्री कर, करमणूक कर, भांडवली लाभ कर, प्राप्ती कर, खर्च कर इत्यादी अनेक करांचा समावेश असावा आणि त्यामुळं सरकारला भरपूर उत्पन्न मिळू शकेल. वैधानिकता म्हणजे देशातील कर पद्धती ही कायदेशीर असावी. म्हणजे देशातील जनतेचा सरकारवर आणि सरकारच्या कार्यावर विश्वास बसेल. देशातील कर पद्धती ही कायदेशीर असावी म्हणजे देशातील जनतेचा सरकारवर आणि सरकारच्या कार्यावर विश्वास बसतो. अर्थतज्ञ ॲडम स्मिथ आणि इतर तज्ज्ञांनी वरीलप्रमाणे ज्या कर कसोट्या सांगितल्यात त्या कर कसोट्या स्वीकारणार किंवा कर पद्धती आदर्श पद्धती कशी ठरेल याकडं सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर जे आहेत यामध्ये कराचा आघात नेमका कोणावर होतो आणि कराचा भार कोणाला सहन करावा लागतो यावर कराचे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे दोन प्रकार सांगितले जातात. म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष कर जे आहेत जेव्हा कराघात व करभार एकाच व्यक्तीवर पडतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष कर जे आहे त्या प्रत्यक्ष करामध्ये करभार कर संक्रमण होत नाही. अनेक तज्ज्ञांनी प्रत्यक्ष कराच्या व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की जे कर व्यक्तीच्या उत्पन्नावर व संपत्तीवर त्वरित लागू केले जातात त्यांना प्रत्यक्ष कर असं म्हणतात. प्राध्यापक डॉक्टर डॉल्टन यांच्या मतानुसार प्रत्यक्ष कर त्याच व्यक्तीकडून भरला जातो की ज्यावर ती कायदेशीर रित्या लादला जातो. प्राध्यापक जेस मिल यांच्या व्याख्येनुसार ज्या व्यक्तीनं कर भरावा अशी सरकारची अपेक्षा असते अशा व्यक्तीकडून वसूल केला जाणारा कर म्हणजे प्रत्यक्ष कर हो. ज्या व्यक्तीनं कर भरावा अशी सरकारची अपेक्षा असते अशा व्यक्तीकडून वसूल केला जाणारा कर म्हणजे प्रत्यक्ष कर. तर ह्या वरील सगळ्या व्याख्या जर आपण विचार केला म्हणजे फिंडले शिराज असेल, डॉक्टर डॉल्टन असेल, प्राध्यापक जेस मिल असेल, या सगळ्या व्याख्यांचा विचार केल्यानंतर प्रत्यक्ष कराचा अर्थ समजू शकतो. म्हणजेच करामध्ये प्राप्ती कर, भांडवली लाभ कर, संपत्ती कर, देणगी कर या घटकांचा ज्यात समावेश होतो त्याला आपण प्रत्यक्ष कर या नावानं ओळखतो. आता प्रत्यक्ष कराचे गुणदोष जे आहेत त्या प्रत्यक्ष कराच्या गुणदोषामध्ये करांचे गुण आणि दोष म्हणजे समता, सोयीस्करपणा, काटकसर, निश्चितता, लवचिकता, क्षमता, भांडवलाला आळा, प्रगतिशीलता, प्रत्यक्ष संबंध, आर्थिक विषमतेत घट, नागरिकत्वाची जाणीव, या भाववाढीला आळा, वितरणावर अनुकूल परिणाम, प्रगतिशीलता आणि उत्पादकता हे प्रमुख प्रत्यक्ष कराचे गुण किंवा फायदे असल्याचं पाहावयास मिळतं. हे प्रत्यक्षामध्ये समता जी आहे समान तत्वानुसार जो कर वसूल केला जातो किंवा उत्पन्न गटातील नागरिकांना जादा दरानं कर आकारणी केली जाते आणि कमी उत्पन्न गटातील गरीब नागरिकांवर कमी दरानं कर आकारणी करून समता तत्वाचं पालन केलं जातं. सोयीस्करता
करदात्यांना जेव्हा उत्पन्न प्राप्त होतं, तेव्हा त्यातून अशा प्रकारच्या कराची रक्कम भरावी लागते. त्यालाच आपण सोयीस्कर असं म्हणतो. काटकसर म्हणजे प्रत्यक्ष करामध्ये काटकसरपणा हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण असतो. कराच्या आकारणीनंतर संबंधित व्यक्तीकडून सरकारला थेट कराची रक्कम वसूल करते आणि त्यामुळं कर आकारणी यंत्रणेवर होणारा खर्च कमी होतो. निश्चितता म्हणजे प्रत्यक्ष करामध्ये निश्चितता असते. कराची रक्कम, कर भरण्याचे ठिकाण, वेळ इत्यादी सर्व बाबी निश्चित असतात आणि कर सरकारला नेहमी किती रक्कम द्यायची आहे याची नागरिकांना स्पष्ट कल्पना असते. त्याचबरोबर या करापासून नेमकं किती उत्पन्न मिळणार आहे याचाही सरकारला कल्पना असते. लवचिकता प्रत्यक्ष कराचे दर कमी जास्त करता येत नाही म्हणजे लवचिकता होय. थोडक्यात या करांच्या दरामध्ये सरकार आवश्यकतेनुसार बदल करू शकते. युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वाढता खर्च भागविण्यासाठी सरकार करांचे दर वाढवू शकतं आणि मंदीच्या परिस्थितीमध्ये करांचं दर कमी करू शकतं. क्षमता प्रत्यक्ष कराची आकारणी कर देय क्षमतेनुसार केली जाते. ज्याचं उत्पन्न जास्त, मालमत्ता अधिक असते अशा लोकांवर अधिक दरानं कर आकारणी केली जाते. निर्धन व्यक्ती करमुक्त असतात म्हणजे कर देय क्षमतेचा या ठिकाणी विचार केला जातो. भाववाढीला आळा घालणं प्रत्यक्ष कराच्या आकारणीमुळं भाववाढीला आळा घातला जातो. याचं कारण असं की व्ययशक्य उत्पन्न काढून घेतलं जातं. परिणामी पैशाचा भ्रमणवेग कमी होऊन किंमत वाढ रोखली जाते. प्रगतिशीलता करदात्याची करदेय क्षमता जसजशी वाढत जाते तसतशी त्यांच्यावरील कराची रक्कम देखील वाढत जाते. उदाहरणार्थ प्राप्ती कर म्हणून हे कर प्रगतिशील कर म्हणून ओळखले जातात. प्रत्यक्ष संबंध प्रत्यक्ष कर या पद्धतीमध्ये करदात्यानं प्रत्यक्ष संबंध येतो आणि हे कर चुकविता येत नाहीत. कर वसुलीचा खर्च देखील कमी येतो. तसेच लाचलुचपतीलाही आळा बसतो. आर्थिक विषमतेत घट प्रत्यक्ष करामुळं आर्थिक विषमतेत घट करणं शक्य होतं. व्यक्तीच्या उत्पन्न वाढीबरोबर त्याच्या दरात वाढ केली जाते. त्यामुळं श्रीमंताला जादा दरानं कर भरावा लागतो. या उलट गरिबांना कमी रक्कम कर म्हणून भरावी लागते. म्हणजेच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक दरी कमी होण्यास मदत होते. नागरिकत्वाची जाणीव प्रत्यक्ष करामुळं करदात्याला आपण या राष्ट्राचं प्रतिष्ठित नागरिक आहोत याची जाणीव होते आणि त्यामुळं लोक राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन राष्ट्राच्या आर्थिक विकास कार्यात सहभागी होतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होते. प्रत्यक्ष करामुळं वरील फायदे आपणास पाहावयास मिळतात आणि परिवर्तन क्षमता, प्रतिष्ठेची भावना, समाजाची जागरूकता, काम व बचतीची इच्छा असे फायदे त्यातून आपल्याला पाहावयास मिळतात. आता प्रत्यक्ष कराचे दोष नेमके काय आहेत ते आपण पाहणार आहोत. आता यामध्ये प्रत्यक्ष कर आकारणीमध्ये जसं काही गुण सांगितले जातात तसं त्याचे काही तोटेही असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आर्थिक खर्च जो आहे प्रत्यक्ष कर वसुलीसाठी सरकारला स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागते आणि या यंत्रणेमुळं मूल्यांकन, कर आकारणी, कर वसुली इत्यादी अनेक कार्य केली जातात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारला खर्च करावा लागतो. अन्यायकारक
म्हणजे प्रत्यक्ष कर सरकारचं न्याय तत्व ठरविणं कठीण असतं. कर भरण्याची कुवत वस्तुनिष्ठता दृष्टिकोन ठरवता येत नाही. हे ठराविक मर्यादेपर्यंत कमी उत्पन्न गटातील व्यक्तीवर कर लादले जातात आणि इतर त्यांचा परिणाम म्हणून अन्याय होण्याची शक्यता असते. गैरसोय जे हे कर जे आहेत भरणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरतात. उत्पन्नाविषयी लेखी पुरावे ठेवणं, गुंतागुंतीचं फॉर्म्स भरणं किंवा कर भरण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहणं हे सर्व कंटाळवाणं असल्यामुळं करदात्यांना मोठा खर्च करावा लागतो. म्हणजे प्रत्यक्ष कर करदात्यांना गैरसोयीचा ठरतो. लोकप्रियता कमी होते. हे प्रत्यक्ष कर लोकप्रिय ठरत नाहीत कारण कराची एकमुखी रक्कम भरावी लागते. त्यामुळे लोकांना त्याविषयी तिरस्कार निर्माण होतो. मार्गदर्शक तत्वांचा अभाव. यामध्ये सरकारकडून प्रत्यक्ष कराची आकारणी करताना कोणत्याही मार्गदर्शक तत्वाचा अवलंब केला जात नाही. या शासकीय अधिकाऱ्यांच्या लहरीपणावर प्रत्यक्ष कराचे दर अवलंबून असतात आणि यामुळं ते त्रासदायक होण्याची शक्यता असते. हे अकार्यक्षमता. सरकारी कर वसुलीचा कारभार व त्याची यंत्रणा अकार्यक्षम असेल तर अर्थव्यवस्थेत समता व कार्यक्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने ही पद्धती योग्य ठरत नाही. उधळपट्टी म्हणजे प्रत्यक्ष कर हा गरिबावर आकारला जात नाही. त्यामुळं कराचा भार मोजक्याच व्यक्तींना सहन करावा लागतो. परिणामी सरकारकडे कमी रक्कम जमा होत असल्यानं पैशाची अधिकाधिक वाटप करणं म्हणजे सरकारी पैशाची वाटेल तशी उधळपट्टी केली जाते. भाववाढ. प्रत्यक्ष कर पद्धतीत कर चुकवेगिरीमुळं जो काळा पैसा निर्माण केला जातो तो खर्च करताना बेहिशोबी वृत्ती दिसून येते. अशा पैशाचा वारेमाप वापर केल्यामुळं अर्थव्यवस्थेत भाववाढीला चालना मिळते. क्लिष्टता. प्रत्यक्ष कर हिशोबाच्या दृष्टीने क्लिष्ट व अनाकलनीय असतात. म्हणजे प्रत्यक्ष बाबीपासून मिळालेलं उत्पन्न व त्याची सर्व कागदपत्रे जवळ बाळगून ठेवावी लागतात. अशा वेळी कर अधिकाऱ्यांकडून करदात्याला त्रास होण्याची शक्यता असते. अनेक वेळा करदात्यांना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते व त्यासाठी बराच मोठा खर्च करावा लागतो. उत्पादनावर प्रतिकूल परिणाम. आता प्रत्यक्ष कराचा भार हा श्रीमंत व्यक्तींवर, भांडवलदारांवर त्यांचा जास्त परिणाम पडतो आणि त्यामुळं त्यांची बचत कमी होऊन गुंतवणूक कमी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळं वर्तमान आणि भविष्य काळात उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. प्रत्यक्ष कर आकारणीचं काही दोष सांगितलेले आहेत ते आपण पाहिले. म्हणजे मानसिक अशांती, वस्तुनिष्ठतेचा अभाव आणि कर टाळण्याची वृत्ती इत्यादी काही दोष आपल्याला या प्रत्यक्ष करांमध्ये दिसून येतात. आता अप्रत्यक्ष कर जे आहेत, अप्रत्यक्ष करांचं विवेचन पाहत असताना एखाद्या व्यक्तीवर कर आकारल्यानंतर ती व्यक्ती तो कर दुसऱ्याकडून वसूल करून भरेल अशी सरकारची खात्री नसते. अशा कराला अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. मग यालाच कराला वस्तूवरील कर असं देखील म्हटलं जातं. हे प्राध्यापक डॉल्टन यांच्या व्याख्येनुसार प्रत्यक्ष कर म्हणजे जो देण्याची कायदेशीर जबाबदारी एकाची असते पण तो अंशतः किंवा पूर्णतः दुसऱ्याकडून भरला जातो त्याला अप्रत्यक्ष कर असं
संबोधलं जातं. प्राध्यापक जेस मिल यांच्या व्याख्येनुसार अप्रत्यक्ष कर म्हणजे असा कर की जो ज्याच्यावर लादला जातो त्यानं भरावा अशी अपेक्षा असते, पण त्याचबरोबर ती व्यक्ती तो कर दुसऱ्यावर ढकलील याची खात्री देखील असते. त्याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणून ओळखतो. हे ज्या कर पद्धतीत कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. म्हणजे सगळ्या व्याख्यांच्या अनुषंगानं अप्रत्यक्ष करांचा जर आपण अर्थ पाहिला तर अप्रत्यक्ष कर दुसऱ्यावर संक्रमित करता येतो, म्हणजेच कराचा अंतिम बोजा दुसऱ्यावर टाकला जातो. उदाहरणार्थ करमणूक कर, विक्री कर, उत्पादन कर आणि आयात निर्यात कर. हे अप्रत्यक्ष करांचे जे गुणदोष आहेत, या गुणदोषांचा आपण विचार केला तर यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे सोयीस्करपणा. म्हणजे अप्रत्यक्ष कर हे करदात्याच्या दृष्टीनं सोयीचे असतात आणि ते अन्य रकमेनं किंवा किमतीमध्ये समाविष्ट असल्यामुळं उपभोक्त्यांना आपण कर देत आहोत याची जाणीव होत नाही. म्हणजे यामध्ये कर वसुलीचं कार्य मध्यस्थांमार्फत होत असल्यानं सरकारचीही सोय होते. हे लवचिकता जी आहे, या लवचिकतेमध्ये अप्रत्यक्ष कर हे लवचिक स्वरूपाचे असतात, म्हणजे काही अप्रत्यक्ष करापासून सरकारला आवश्यक तेवढा अधिक महसूल प्राप्त करता येतो आणि कराचे दर कमी करून उत्पन्न कमी करता येतं, म्हणजे याला लवचिकता हा गुणधर्म आढळतो. समाजहित. दारू, गांजा, अफू, चरस, गुटखा, तंबाखू, ब्राऊन शुगर यासारख्या समाजाला अपायकारक असणाऱ्या वस्तूंवर अधिक दरानं कर आकारणी केल्यास त्याचा उपभोग कमी होऊन समाजाचं हित साध्य केलं जातं. हा कर टाळण्यास कठीण आहे. म्हणजे अप्रत्यक्ष कर वस्तूच्या किमतीत कराच्या रकमेचा समावेश झालेला असल्यामुळं सहसा हे कर टाळणं कठीण असतं, म्हणजे अप्रत्यक्ष कर चुकविता येत नाहीत. मितव्ययता. अप्रत्यक्ष कराच्या तुलनेत अप्रत्यक्ष करांच्या वस्तूचा खर्च कमी येतो. हे करदात्याचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही आणि त्यामुळं प्रशासन कार्याचा व्याप कमी होऊन कर वसुलीचा खर्च कमी येतो. न्यायता. राष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीप्रमाणे वस्तूचा उपभोग घेऊन सरकारला कर देते. म्हणजे जीवनावश्यक वस्तूंना करात सूट दिली जाते आणि या मूल्यानुसार कर किंमत यंत्रणा इत्यादी मार्गांनी न्यायता निर्माण करता येते. प्रगतिशीलता. हे जास्त किंमत असणाऱ्या महागड्या चनीच्या वस्तूंवर जादा दरानं कर आकारणी केली जाते. उत्पादकता. अप्रत्यक्ष कर सर्वपरशी असतात. गरीब श्रीमंत अशा सर्व नागरिकांना कर द्यावे लागत असल्यानं त्यापासून सरकारला भरपूर उत्पन्न मिळतं, म्हणजे त्यात उत्पादकता हा गुणधर्म आढळतो. अप्रत्यक्ष कर मूल्यानुसार आणि एक बिंदू पद्धतीनं आकारल्यास भाववाढीचं नियंत्रण करता येणं शक्य होतं. आता वरील सगळ्या गुणधर्मांचा किंवा फायद्यांचा आपण विचार केल्यानंतर प्रमुख फायद्याबरोबर अपव्यय टाळणं हा सुद्धा एक गुण
त्यामध्ये सांगितला जातो. अप्रत्यक्ष कराचे दोष. फायद्याबरोबर अप्रत्यक्ष कराचे काही तोटे देखील सांगितले जातात. त्यामध्ये पहिला जो घटक येतो अन्यायकारक. म्हणजे या करांमध्ये श्रीमंतांवर आणि गरिबांवर एकाच दरानं कर आकारणी केली जाते. या कराचा भार गरिबावर जास्त पडतो. त्यामुळं समता तत्वाचं पालन होत नाही, म्हणजे गरिबावर अन्याय होतो, भाववाढ. अप्रत्यक्ष कर हे वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट असल्यानं वस्तूच्या किमती भरमसाठ वाढतात आणि या किमती करांच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक पटीने वाढतात. त्यामुळे देशात भाववाढीला चालना मिळते. अप्रत्यक्ष कर जे आहेत या अप्रत्यक्ष करांमध्ये बेकारी वाढल्याचं पाहावयास मिळतं. हे अप्रत्यक्ष कर हे बेकारीचं द्योतक आहेत. म्हणजे सतत अशा करात वाढ झाल्यास लोकांची प्रभावी मागणी कमी होऊन उत्पादन घटतं आणि बेकारी व उत्तरोत्तर वाढ होत जाते. अनिश्चितता. प्रत्यक्ष करापासून शासनाला नेमके किती उत्पन्न प्राप्त होते हे सांगता येत नाही. त्यामुळं सरकारच्या अशा उत्पन्नाच्या बाबतीत अनिश्चितता असल्याचं पाहावयास मिळतं. बचतीवर प्रतिकूल परिणाम. आता प्रत्यक्ष करामुळे भाववाढ होऊन लोकांचं खर्च वाढत जातात आणि साहजिकच याचा बचतीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि प्रगतिशीलता. अप्रत्यक्ष कराचा भार श्रीमंतांपेक्षा गरिबावर जास्त पडल्यामुळं ते कर प्रगतिकारक स्वरूपाचे असत नाहीत. अकार्यक्षमता. अप्रत्यक्ष कर वसुलीचा सामाजिक खर्च अधिक असतो, त्यामुळं अधिक अपव्यय होत जातो. त्यामुळं अप्रत्यक्ष कर पद्धती अकार्यक्षम ठरते. अनाकलनीयता. हे अप्रत्यक्ष कराचा नेमका भार कोणावर पडला हे नक्की सांगता येत नाही. कोणाला किती कर द्यावा लागला ही कल्पना सरकारला येणं महत्वाचं आहे. सामाजिक तोटा. अप्रत्यक्ष कर भरणाऱ्या व्यक्तींना कर भरल्याची जाणीव नसणं. कारण वस्तूंच्या किमतीत ते कर समाविष्ट असतात. अशा नकळत दिलेल्या करांमुळं करदाता सरकारी खर्चाबद्दल जागरूक राहत नाही. अप्रत्यक्ष कर आकारणीचं प्रमुख दोष सांगितल्यानंतर ह्या दोषाबरोबर अनार्थिकता, मंदीत हानिकारक, काटकसरपणा आणि इतर घटकांचा या दोषांमध्ये समावेश होत असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आता यामध्ये आपण सार्वजनिक कर्ज म्हणजे नेमकं काय या संदर्भात चर्चा करणार आहोत. हे सार्वजनिक सत्तेनं अगर सरकारनं काढलेलं कर्ज म्हणजे सार्वजनिक कर्ज होय. देशाचे म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था असे 3 विभाग पाडले जातात. आणि ह्या 3 विभागांचा अभ्यास करत असताना व्यक्तीप्रमाणे सरकारला कर्ज काढावं लागतं आणि हे कर्ज देशात आणि परदेशात उभारता येतं. या करांच्या घटकांचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये त्याच्या व्याख्या पाहणं गरजेचं आहे. सार्वजनिक कर्ज म्हणजे हे समजून घेणं किंवा सार्वजनिक
कर्जाच्या संदर्भात अनेक अर्थतज्ज्ञांनी केलेल्या व्याख्यांचं स्पष्टीकरण आपण पाहणं गरजेचं आहे. फिनले सिराज यांच्या मतानुसार राज्य स्वतःच्या देशातील व परदेशातील नागरिकांचं जे देणं लागतं ते सार्वजनिक कर्ज होय. प्राध्यापक जे के मेहता यांच्या मतानुसार विविध कारणासाठी सरकारनं सार्वजनिक कार्यासाठी जे कर्ज घेतलेलं असतं त्याला सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. वरील सगळ्या व्याख्यांचा आपण विचार केल्यानंतर सार्वजनिक कर्जाचा अर्थ समजू शकतो. म्हणजे अर्थतज्ञ ॲडम स्मिथ, बॅस्टबल यांनी सार्वजनिक कर्जाच्या वापराला फारसी अनुकूलता दर्शवलेली नाही. जेस मिल, केन्स, हॅन्सन आणि लर्नार यांनी मात्र सार्वजनिक कर्जाच्या संकल्पनेचं समर्थन केलं आणि सार्वजनिक कर्जामध्ये देशाचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं इत्यादींनी घेतलेल्या कर्जाचा समावेश केला आणि या सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये त्याची मांडणी केल्याचं आपणास पाहावयास मिळतं. हे सार्वजनिक कर्ज कोणत्या मार्गांनी उभा करता येतं, त्यासाठी सरकारला काय करावं लागतं याचा विचार करावा लागतो. म्हणजे सरकार स्वतःच्या देशात ज्याप्रमाणे कर्ज उभा करू शकतं त्याचप्रमाणे विदेशातही कर्ज उभा करू शकतं. म्हणजे व्यक्ती, बँका, बँकेतर वित्तीय संस्था, सरकार आदीकडून सरकार कर्ज उभारतं. अशा सार्वजनिक कर्जाचं प्रमुख 2 मार्ग सांगितले जातात. पहिला जो मार्ग आहे अंतर्गत मार्ग आणि दुसरा जो आहे तो आहे देशातील व्यक्ती. आता यामध्ये सरकार देशातील विविध व्यक्तींकडून कर्ज उभा करू शकतं. सामान्यतः सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक ही सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. अशा गुंतवणुकीची मुद्रा बुडण्याचा धोका जवळपास नसतोच. म्हणून व्यक्ती सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवण्यास अधिक प्राधान्य देतात. अशा व्यक्ती आपली जी रक्कम आहे या रकमेमध्ये सरकारला विशिष्ट व्याजदरानं कर्ज म्हणून देतात. दुसरा घटक आहे व्यापारी बँका. देशातील व्यक्तीप्रमाणे व्यापारी बँका देखील सरकारला कर्ज उपलब्ध करून देतात. म्हणजे सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी करतात आणि या सगळ्या घटकांमध्ये व्यापारी बँका पतनिर्मिती करण्याची पात्रता देखील असल्यामुळं कर्ज रोखे गुंतवणुकी सुरक्षितता लाभता असल्यामुळं त्यास प्राधान्य देतात. इतर वित्तीय संस्था, देशातील विमा कंपन्या, गुंतवणूक संस्था, विश्वस्त संस्था, बचत संस्था, म्युच्युअल फंड यासारख्या बँकेतर वित्तीय संस्था आपल्या जवळील शिल्लक रक्कम सरकारला कर्जाऊ देऊ शकतात आणि सरकारकडून गुंतवणुकीत धोका कमी असल्यामुळं पैसा परत मिळवताना विश्वास, तरलता, रोखता यासारखे फायदे जास्त असतात. म्हणून एकूण वित्तीय संस्थांचा मार्ग महत्वाचा ठरतो. मध्यवर्ती बँक. आता या मध्यवर्ती बँकेमध्ये बँकांची बँक म्हणून ह्या मध्यवर्ती बँकेला ओळखलं जातं. सरकारची बँक म्हणून देखील ह्या बँकेला ओळखलं जातं
आणि त्यामुळे या बँकेला नाणे बाजार आणि भांडवल बाजार अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळं ती मोठ्या प्रमाणात सरकारला कर्ज पुरवठा करते. सार्वजनिक कर्जातील अत्यंत सोयीचा मार्ग म्हणून याचा उल्लेख केला जातो. अल्प बचत योजना. राष्ट्रातील बचतींना प्रोत्साहन मिळावं म्हणून सरकार अल्प बचत योजना राबवतं. सर्वसामान्य माणसालाही पैसा गुंतविता यावा या योजना असतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, पोस्टाच्या बचत योजना इत्यादी. म्हणजे आपण समाजामध्ये म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, या उक्तीप्रमाणे मोठी रक्कम जमा करण्यासाठी या रकमेपैकी बहुतांश रक्कम सरकार कर्ज स्वरूपामध्ये घेतं आणि त्यामुळं हा एक प्रभावी मार्ग मानला जातो. भविष्य निर्वाह निधी. राज्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विशिष्ट हिस्सा दरमहा पगारातून कापून घेतला जातो. जे भविष्य निर्वाह निधीमध्ये ती रक्कम जमा केली जाते. यावर विशिष्ट दरानं व्याजही दिलं जातं. याशिवाय 1968च्या कायद्यानुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना सुरू झाली आणि या दोन्ही योजनेअंतर्गत मोठी रक्कम जमा केली जाते. ही रक्कम सरकारला अल्प व्याज दरानं वापरता येते. म्हणून हा एक सार्वजनिक कर्जाचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. राखीव निधी व ठेवी. विविध सार्वजनिक उपक्रमाकडे राखीव निधीचा सुद्धा सरकार कर्ज स्वरूपामध्ये वापर करतं. उदाहरणार्थ रेल्वे, पोस्ट, दूरसंचार खाते इत्यादी खात्याकडून राखीव निधी आणि त्याच्याकडील विविध ठेवीपासून मिळालेल्या रकमेचाही सरकार सार्वजनिक कर्ज म्हणून वापर करू शकतं. हे झाले अंतर्गत मार्ग. आता आपण बहिर्गत मार्ग पाहणार आहोत. हे व्यक्तीपेक्षा सरकारी पात्रता मोठी असते. यासाठी परदेशात सरकारला कर्ज उभारणं सुलभ असतं. म्हणजे त्यासाठी ते बहिर्गत मार्गाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करताना पाहावयास मिळतं. देशातील सरकार अनेक कार्यासाठी विविध देशातील सरकारे, वित्तीय संस्था व प्रसंगी व्यक्ती यांच्याकडून कर्ज घेऊन संरक्षणासाठी मूलभूत महत्त्वाचे उद्योग उभारणीसाठी रेल्वे, विद्युत पुरवठा, धरणे, रस्ते इत्यादी विविध विकास प्रकल्पासाठी असं कर्ज उभारते आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार शेषाचे तूट भरून काढण्यासाठी अशी कर्ज घेतली जातात. आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 नंतर जर आपण पाहिलं तर आर्थिक सहकार्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था सर्व आंतरराष्ट्राच्या संमतीने निर्माण करण्यात आल्या. त्यामध्ये नाणेनिधी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संघटना, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यासारख्या अनेक संस्थांकडून कर्ज पुरवठा होतो. या संस्था अल्प व्याजदराने कर्ज देतात आणि त्यामुळे अशा संस्था सार्वजनिक कर्जाच्या स्रोत ठरताना आपणास पाहावयास मिळतं. सार्वजनिक कर्जाचे व आवश्यकता किंवा भूमिका. तर सार्वजनिक कर्ज इम्पॅक्ट ऑफ पब्लिक डेबिटचा जर आपण विचार केला तर अलीकडच्या कालखंडात अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड जेम्किन्स
यांच्या विचारामुळं सार्वजनिक कर्जाच्या वापराला महत्त्व प्राप्त झालं. आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते सार्वजनिक कर्ज हे आर्थिक विकासाचं महत्त्वाचं साधन असून विकसनशील राष्ट्रांना म्हणजे उदाहरणार्थ भारत, पाकिस्तान, चीन इत्यादी आर्थिक विकास साध्य करणे अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि त्या दृष्टीनं सार्वजनिक कर्जाच्या महत्त्वाची भूमिका असल्याच्या पाहावयास मिळते. यामध्ये जलद आर्थिक विकास साध्य करणे जे विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही देशाच्या राष्ट्रांमध्ये सार्वजनिक कर्जाचा मार्ग स्वीकारला जातो. विकसनशील किंवा मागास राष्ट्राचं उत्पन्न अल्प असतं. यामध्ये शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक व दळणवळण या यंत्रणांची वीज पुरवठा इत्यादी विकासाच्या बाबतीत खर्च करण्यासाठी सरकारला कर्ज उभारावं लागतं आणि त्यामुळं विकसित राष्ट्रांना सुद्धा अशा कर्जाची आवश्यकता असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे थोडक्यात आर्थिक विकास साध्य करण्यासाठी कर्ज उभारणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. सरकारी कार्याचा विस्तार करण्यासाठी सार्वजनिक कर्जाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणजे आधुनिक कालखंडाचा जर आपण विचार केला तर सरकारी कार्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सरकारला लोकहिताची अनेक कामे करावी लागतात. कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारावी लागते आणि कल्याणकारी योजना, सामाजिक योजना, आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षितता अशा अनेक योजनांवर सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो. त्यामुळं सरकार सार्वजनिक कर्ज घेतं आणि ते महत्त्वाचं ठरतं. आर्थिक स्थैर्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी मंदी चक्रे सतत फिरत असतात. आर्थिक मंदीच्या कालखंडामध्ये सार्वजनिक बांधकाम कार्यावरील खर्च वाढत जातो. जनतेच्या रोजगार आणि उत्पन्न यामध्ये वाढ होते. परिणामी त्यांच्या खरेदी शक्ती वाढत जातात आणि तेजीच्या कालखंडामध्ये भाववाढीची स्थिती असते. अशा वेळी सार्वजनिक कर्ज उभारून लोकांची खरेदीशक्ती कमी केली जाते. म्हणून आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सार्वजनिक कर्जाचं महत्त्व जाणणं महत्त्वाचं ठरतं. युद्ध खर्च भागवण्यासाठी देशात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी जबाबदारी सरकारची असल्यानं त्या अनुषंगानं सार्वजनिक कर्जामुळं देशातला युद्ध कालखंडातील तातडीने युद्ध खर्च भागवण्यासाठी निधी प्राप्त होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी युद्धाचा आणि संरक्षणाचा मोठा खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ विमान, क्षेपणास्त्र, युद्ध, संरक्षण दल, संशोधन, शस्त्रास्त्रे, दारुगोळा यासारख्या सामग्रीवर सतत सज्ज ठेवावे लागतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. अशा खर्च भागवण्यासाठी सार्वजनिक कर्जाचा मार्ग स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. नैसर्गिक संकटे, आपत्ती, मदत म्हणजे राष्ट्राला अनेक वेळा नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ, भूकंप, अतिवृष्टी, सुनामी यासारख्या संकटे येऊन अशा सरकारला तातडीने आपत्तीग्रस्त लोकांना मदत करावी लागते आणि जीवनावश्यक वस्तू बरोबर सुरक्षित स्थळी ठेवावे लागते. अशासाठी सरकारला खर्च करावा लागतो. यासाठी सरकार कर्जाची उभारणी करतं. पायाभूत सुविधांची निर्मिती करणं. पायाभूत सुविधांची उपलब्धता ही आर्थिक विकासाची महत्त्वाची पायरी मानली जाते. जे रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळण यंत्रणा, झांजमादणी इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागतात आणि यासाठी मोठी गुंतवणूक मागास व विकसनशील राष्ट्रांना आपल्या तोकड्या उत्पन्नात शक्य नसते. अशा वेळी सार्वजनिक कर्जाची आवश्यकता निर्माण होते.
हे नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करणं. मागास आणि विकसनशील राष्ट्रांना भांडवलाच्या अभावामुळं अतिरिक्त श्रमशक्ती व उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करता येत नाही. देशातील विविध प्रकारच्या खाजगी उत्पन्नाचा वापर करता येण्यासाठी सार्वजनिक कर्ज वापरलं जातं आणि त्याचबरोबर जलविद्युत क्षमता, खनिज तेल उत्खनन, शुद्धीकरण इत्यादीचा पर्याप्त वापर करता येतो आणि म्हणून असे कर्ज उभारले जातात. निर्यात वाढीला प्रोत्साहन. अनेक गरीब व विकसनशील देश सार्वजनिक कर्जाचा वापर करून निर्यात प्रधान उद्योगांचा विस्तार करतात आणि विकास घडवून आणण्यासाठी परकीय चलनाचा मार्ग स्वीकारतात. म्हणजे निर्यात वाढीला अधिकाधिक चालना मिळू शकते आणि सार्वजनिक कर्जाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. जुन्या कर्जाची परतफेड करणं. अनेक वेळा सरकारला जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी नवीन कर्ज काढावं लागतं. म्हणजे पूर्वीचं कर्ज अधिक व्याजदरानं काढलेलं असेल व नवीन कर्ज कमी व्याजदराने मिळण्याची शक्यता असेल तर सरकार नव्यानं कर्ज काढतं आणि त्या कर्जातून पूर्वीच्या जुन्या कर्जाची परतफेड करतं. म्हणजे व्याजापोटी होणाऱ्या खर्चात बचत झाल्यानं सरकारचा फायदा होतो. विदेशी व्यापारातील तूट. आयात निर्यात व्यापार अनेकदा तूट निर्माण होते आणि तुलनेनं आयातीचं प्रमाण अधिक राहतं आणि व्यापारात तूट येते. व्यवहार तोल बिघडतो. निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आयात मालाचं पैसे चुकविता येतात आणि त्यामुळं ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला सार्वजनिक कर्जाचा मार्ग स्वीकारावा लागतो. सार्वजनिक उद्योगांचा विकास. सरकारला जनतेच्या हितासाठी काही उद्योगधंदे स्वतः सुरू करावे लागतात. संरक्षण विषयक उद्योगधंदे, मोठ्या उद्योग लोकांना आवश्यक वस्तू व सेवा अल्प दरात देणं, वीज निर्मिती, गॅस, रेल्वे, टपाल यासारख्या उद्योगचा विस्तार करण्यासाठी सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो. म्हणून सरकार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कर्जाच्या घटकाचा अवलंब करते. पुढचा जो घटक आहे सार्वजनिक खर्च. आता ह्या सार्वजनिक खर्चामध्ये आधुनिक काळात जर आपण विचार केला तर या आधुनिक कालखंडामध्ये सातत्यानं वाढणाऱ्या सरकारी खर्चात वाढ दिसून आलेली आहे. राष्ट्राचा आर्थिक विकास साध्य आणि कल्याणकारी राज्याची निर्मिती या प्रमुख दृष्टीचा जर पूर्णपणे आपण सरकारला प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागत असतो आणि यामुळं सार्वजनिक खर्चाला सार्वजनिक अयव्ययामध्ये प्राधान्य प्राप्त झालं. देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी सरकारला जो खर्च करावा लागतो त्याला सार्वजनिक खर्च असं म्हटलं जातं. या दृष्टीने समाजाच्या गरजा आणि कल्याणकारी योजना यांच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला सार्वजनिक खर्च असं म्हटलं जातं. हे सरकारनं किंवा सार्वजनिक सत्तेनं केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. सार्वजनिक सत्तेनं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक सरकारनं विविध गोष्टींसाठी जो खर्च केलेला असतो तो सार्वजनिक खर्च होय. सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सरकारी खर्च आणि सरकारी व्यय यातून जे निर्माण होतं त्याला सार्वजनिक खर्च असं आपण म्हणतो. म्हणजे सार्वजनिक खर्चाचे जे प्रकार वर्गीकरण जर आपण पाहिले तर यामध्ये
सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण, निकष आणि इतर विविध प्रकाराचं वर्गीकरण पाहत असताना सरकारला विविध प्रकारची कार्य करावी लागत असतात आणि यामध्ये खर्च सुद्धा विविध प्रकारांमध्ये केला जातो. सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहावयास मिळतं. हे वर्गीकरण शास्त्रशुद्ध व आर्थिक पायावर मांडलं जातं. त्या अनुषंगानं सरकारला विविध प्रकारचे खर्च करावे लागतात आणि सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे वर्गीकरण दिलेले आहे. या वर्गीकरणाबाबत एकमत न होता अनेक मतभिन्नता दिसून येते, कारण प्रत्येक विशिष्ट हेतू समोर ठेवून हा वर्गीकरण खर्च केला जातो. म्हणजे वर्गीकरण निकष जे आहेत, हे वर्गीकरण निकष पाहत असताना सार्वजनिक वर्गीकरण अचूक कसोट्यामध्ये महत्वाचं असतात आणि यामध्ये पहिला जो निकष आहे, हा वर्गीकरणातील वर्ग हा परस्परापासून पूर्ण वेगळे असले पाहिजेत. आणि दुसरा निकष जो आहे, ज्या माहितीचं वर्गीकरण करायचं तिचा वर्गीकरणाच्या आधाराचा निश्चित संबंध असला पाहिजे. म्हणजे ज्यामध्ये सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण शास्त्रशुद्ध व अर्थपूर्ण ठरतं. सार्वजनिक खर्चाचं विविध प्रकार सांगितले जातात. म्हणजे सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण किंवा प्रकार सांगत असताना अनेक निकषाच्या आधारावर अर्थशास्त्रज्ञांकडून केलेला प्रत्यक्ष प्रकार आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतील. श्रीमती उर्सुला हिस्क यांनी सांगितलेले प्रकार, त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे देशाच्या संरक्षणावरील खर्च. म्हणजे परकीय आक्रमणांपासून राष्ट्रातील नागरिकांचं संरक्षण करणं हे प्रत्येक शासनाचं कर्तव्य असतं आणि त्यानुसार सरकारला सार्वजनिक लष्करी साधन सामग्री, भूदल, नाविक दल, वायुदल इत्यादी वेतन आणि इतर संदर्भामध्ये केला जाणारा जो खर्च संरक्षण खर्चामध्ये समाविष्ट होतो, त्याला सार्वजनिक खर्च या नावानं ओळखलं जातं. नागरी खर्च हे देशातील अंतर्गत सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी नागरिक प्रशासनाची योजना आहे आणि त्यानुसार देशात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खातं, न्यायालय इत्यादी बाबींवर केला जाणारा जो खर्च आहे, त्याला नागरी खर्च म्हणून ओळखलं जातं. तिसरा घटक आहे आर्थिक व सामाजिक उद्दिष्टावर होणारा खर्च. आता अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी जो खर्च केला जातो, ह्या सरकारी खर्चाचा यादीत समावेश केला जातो. त्यामध्ये कार्यतत्वानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे ॲडम स्मिथ यांनी सरकारी खर्चाच्या आधारावर खर्चाचं 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला जो घटक येतो हा आहे संरक्षण खर्च. आता या संरक्षण खर्चामध्ये लष्करी जे घटक आहेत, पोलीस दल आहे, न्यायालय आहे, कारागृह, सशस्त्र दारुगोळा इत्यादीवर जो खर्च केला जातो आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी जो खर्च अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्याचा समावेश यामध्ये केला जातो. दुसरा जो येतो तो आहे व्यावसायिक खर्च. म्हणजे अर्थव्यवस्थेतील व्यापार आणि उद्योग यांच्या विकासासाठी सरकारकडून जो खर्च केला जातो, त्याचा या खर्चात समावेश होतो. उदाहरणार्थ सरकारी उद्योग, रेल्वे, परिवहन, वीज निर्मिती, दळणवळण सेवा इत्यादी खर्च. खाजगी व्यवसायांना प्रोत्साहन, सवलती, प्रदर्शन इत्यादी बाबींवर खर्चाचा समावेश यामध्ये केला जातो. ह्या विकासाचा जो खर्च आहे, म्हणजे तिसरा जो घटक आहे विकासात्मक खर्च. म्हणजे ज्या सरकारी खर्चामुळं राष्ट्रीय उत्पन्नात किंवा राष्ट्राच्या सामाजिक कल्याणात भर पडते, त्या खर्चाचा समावेश यामध्ये केला जातो. उदाहरणार्थ शिक्षण, वाहतूक, लोकरंजन,
सामाजिक आकडेवारीचं संकलन, आरोग्य, विमा या बाबींवरील खर्चाचा समावेश यामध्ये केला जातो. तिसरा जो घटक आहे तो आहे तुलनात्मक महत्वानुसार वर्गीकरण. आता यामध्ये फिंडले शिराज यांनी कर्तृत्वाच्या आधारावर सार्वजनिक खर्चाचं प्राथमिक, दुय्यम आणि इतर प्रकार सांगितले आहेत. हे प्राथमिक खर्चाच्या प्रकारामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सरकारला जो खर्च करावा लागतो तो प्राथमिक खर्च हो. दुय्यम खर्च, जो खर्च प्राथमिक स्वरूपाचा नसतो त्याला दुय्यम किंवा गौण स्वरूपाचा खर्च असं म्हणतात. या गौण खर्चामध्ये सामाजिक खर्च, शिक्षण, आरोग्य, बेकार भत्ता इत्यादी लोकपाल योजना खर्चचा समावेश होतो. आणि स्थिर किंवा अस्थिर या आधारावर जे केलेले जे वर्गीकरण आहे प्राध्यापक मेहता यांच्या मतानुसार केलेल्या वर्गीकरणामध्ये प्रमुख 2 घटकांचा समावेश होतो. तो आहे स्थिर खर्च आणि बदलता खर्च. म्हणजे लोकांकरता निर्माण केलेल्या सेवेवरील खर्चात बदल होत नसेल तर तो खर्च स्थिर खर्च होय. आणि संरक्षण, विमानतळ, दीपस्तंभ यावर केलेला खर्च हा स्थिर खर्च म्हणून ओळखला जातो. तर बदलता खर्च जो आहे लोकांना सेवेच्या बाबतीत कमी अधिक उपयोगी होतो आणि सरकारी खर्चात देखील त्या प्रमाणात बदल होत असेल तर त्याला अस्थिर खर्च किंवा बदलता खर्च, डाक सेवा, परिवहन सेवा इत्यादी चा समावेश होतो. तर 5वा जो वर्गीकरणाचा घटक आहे प्राध्यापक पिगू यांनी सांगितलेला तो आहे हस्तांतरणाच्या आधारावरील वर्गीकरण. म्हणजे सार्वजनिक खर्चामुळं क्रयशक्तीचं हस्तांतरण होतं किंवा नाही या आधारावर अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक पिगू यांनी जे वर्गीकरण केलं त्याचं प्रमुख 2 प्रकार पडतात. एक हस्तांतरणीय खर्च आणि दुसरा अहस्तांतरणीय खर्च. म्हणजे ज्या सरकारी खर्चामुळं क्रयशक्तीचं हस्तांतरण एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाकडे होतं तो हस्तांतरणीय खर्च होय. आणि कर्जावरील व्याज, बेकार भत्ता, निवृत्ती, वैद्यकीय मदत, उत्पादनाला दिलेली मदत याचा समावेश या खर्चात होतो. आणि अहस्तांतरणीय खर्च म्हणजे आर्थिक वर्गीकरणामध्ये सार्वजनिक आय आणि सार्वजनिक व्यय यांचा केवळ 2 विभागात विभागणी केली जाते आणि यापैकी एक राजस्व खातं म्हणजे त्याला आपण चालू खातं म्हणतो आणि दुसऱ्या वर्गाला भांडवली खातं असं म्हणतो. म्हणजे यामध्ये या वर्गीकरणाची सुरुवात 1957 मध्ये भारतात झाल्याचं पाहावयास मिळतं. चालू खातं आणि महसुली खातं. म्हणजे सरकारचा चालू खर्च म्हणजे महसूल खर्च आणि राजस्व खात्यावरील खर्च म्हणून ओळखलं जातं. म्हणजे या खात्यावर प्रामुख्यानं रेल्वे, तार, टपाल, पोलीस यंत्रणा, संरक्षण व्यवस्था, निर्यातीला दिलेलं मदत, राज्यांना दिलेली जाणारे अनुदाने, शेती, उद्योग, व्यापार या घटकांचा यात समावेश होतो. आणि भांडवली खर्च खातं जे आहे या भांडवली खर्च खात्यामध्ये सरकारला भांडवली व्यवहारावरील खर्च म्हणजे भांडवली खर्च, संरक्षण व्यवस्थेवरील भांडवली खर्च, सामाजिक सेवेवरील खर्च, सरकारी उपक्रमांची कर्ज, विदेशी सरकारांना दिलेली कर्ज इत्यादींचा समावेश भांडवली खर्चामध्ये होतो. म्हणजे एकूण स्थिर खर्च जो आहे हा एकूण स्थिर खर्च भांडवली खर्चामध्ये समाविष्ट होतो आणि उत्पादित मालमत्तेची वृद्धी यावर होणाऱ्या खर्चाचा समावेश स्थिर खर्चामध्ये केला जात असल्याचं पाहावयास मिळतं. उत्पादन खर्च जो आहे प्राध्यापक रॉबिन्सन यांनी सांगितलेला हा उत्पादन खर्च म्हणजे ज्यामुळं साधन सामग्रीचं विकासात घडून येणं किंवा विकासात्मक कार्य घडून येणं त्यामध्ये प्रमुख 3 घटक सांगितले गेले. एक उत्पादन खर्च, अनुत्पादन खर्च, आवश्यक खर्च आणि उपयुक्त खर्च. म्हणजे जो उत्पादक खर्च आहे म्हणजे हा खर्च उत्पादन निर्माण करण्यासाठी केला जातो. अनुत्पादन खर्च म्हणजे सरकारच्या ज्या खर्चामुळं समाजाला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही
तो खर्च अनुत्पादक खर्च होय. आवश्यक खर्च म्हणजे जो खर्च टाळता येत नाही तो आवश्यक खर्च, संरक्षण, आरक्षण, न्यायदान इत्यादीवर होणारा खर्च, उपयुक्ततेचा खर्च म्हणजे जो खर्च टाळता येऊ शकतो म्हणजे अनिवार्य नसतो, पण ज्यामुळं समाजाला उपयोगिता मिळते अशा खर्चाला आपण उपयुक्ततेचा खर्च या नावानं ओळखतो. हे सार्वजनिक खर्चाच्या वाढीची जी कारणं आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं प्रारंभीच्या कालखंडात जर आपण विचार केला तर 20व्या शतकामध्ये केन्स यांच्या जागतिक महामंदी विरोधात उपाययोजना ज्या होत्या या उपाययोजनेमध्ये सार्वजनिक खर्चाचं महत्त्व वाढत गेलं आणि सार्वजनिक या खर्चातील वेगवेगळी वाढ हे खर्चाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरतं आणि सरकारच्या खर्चाचं जलद गतीने वाढ होण्यासाठी त्याची कारणमीमांसा केली जाते. म्हणजे सरकारी कार्याचा वाढता विस्तार, पूर्व शांतता, सुव्यवस्था, रक्षण, न्याय व्यवस्था एवढीच मर्यादित जबाबदारी सरकारनं स्वीकारावी असं म्हटलं जातं आणि त्यामुळं सरकारकडं मोजकीच कार्य होतात, परंतु बदलत्या कालखंडामध्ये सरकारी कार्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आणि अंतर्गत शांतता, सुव्यवस्था याबाबतचा आरोग्य, शिक्षण, लोककल्याणाच्या योजना यामध्ये जबाबदारी सरकारवर आली. त्याबरोबर आर्थिक सेवा, सामाजिक सेवा, प्राथमिक सेवा सरकारला पुरवाव्या लागतात आणि त्याचबरोबर शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक क्षेत्राकडेही सरकारला लक्ष द्यावं लागतं. म्हणून या खर्चाला सतत वाढ होत जाणारा खर्च म्हणून ओळखलं जातं. अंतर्गत शांतता व सुव्यवस्था, सरकारला देशातील शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. देशातील कायद्याचं राज्य टिकवून ठेवणं आणि राष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाची गती कायम राखण्यासाठी अंतर्गत सुव्यवस्था, शांतता राखण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. संरक्षण खर्चात वाढ, राष्ट्राचे परकीय आक्रमणांपासून रक्षण करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट असल्यामुळं प्रत्येक देशाला आपल्या शस्त्रास्त्र साठा वाढवावा लागतो. युद्धसामग्री आणि सैन्यदल यावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि याचबरोबर अलीकडच्या कालखंडात जर आपण विचार केला तर सैन्य दलामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारुगोळा, लढाऊ विमाने, अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे, आण्विक बोटी, लष्करी भरती, प्रशिक्षण यावर प्रचंड प्रमाणामध्ये शासनाला खर्च करावा लागतो. लोकसंख्येत वाढ, अलीकडच्या कालखंडात जर आपण विचार केला तर अनेक राष्ट्रांची लोकसंख्या जलद गतीने वाढल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे ह्यामध्ये शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, अनावश्यक वस्तू इत्यादी पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं सरकारला खर्च करावा लागतो आणि त्यामुळं या सरकारी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पाहावयास मिळतं. त्याचबरोबर कल्याणकारी राज्याची संकल्पना, आज जर आपण विचार केला तर राष्ट्रांनी कल्याणकारी राज्याचं धोरण स्वीकारलं आहे आणि त्यामुळं देशातील सर्वसामान्य लोकांच्या विकासाची अंतिम जबाबदारी सरकारची असते आणि हा विचार पुढे आला आणि त्यामुळं त्या अनुषंगाने सेवानिवृत्त वेतन, मोफत शिक्षण, अल्प दरात आरोग्य सुविधा, अपघात विमा, बेकार भत्ता, रोजगार निर्मिती योजना, महिला बाल विकास योजना इत्यादी सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि लोक कल्याणाच्या उद्देशानं होणाऱ्या या खर्चातील वाढीमुळं सार्वजनिक खर्चात वाढ होत गेल्याचं पाहावयास मिळतं. याचबरोबर सार्वजनिक कर्जाची परतफेड असेल, वाढते शहरीकरण असेल, भाववाढ असेल, पायाभूत सुविधांचा विकास असेल, या सगळ्या घटकांचा विचार करून सार्वजनिक खर्च वाढल्याचं पाहावयास मिळतं. आता राहिलेला जो भाग आहे तो आपण नंतर तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.